मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे व्यास पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभ हस्ते व्यासांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे, ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव, सविता आहेर, भाग्यशाली जाधव, रंजना वक्ते, अनिता जाधव, अनिल पगार, रंगनाथ संगमनेरे, प्रमोद पगार, संतोष उशीर, तुकाराम तांबे, योगिता कापडनीस, वैशाली देवरे, वर्ग शिक्षिका योगिता कासार, कल्पना देशमाने, अश्विनी टर्ले, पल्लवी पगार आदी उपस्थित होत्या। कुमारी समीक्षा दिघे व सृष्टी चौथे यांनी आपल्या मनोगतात गुरु पौर्णिमेनिमित्त गुरूंची महती सांगितली। काही नाती रक्ताची असतात तर काही नाती ही रक्तापेक्षाही घट्ट असतात। असंच एक घट्ट, अतूट, अविस्मरणीय नातं म्हणजे गुरु शिष्य। आपल्या संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेचा हा इतिहास हजारो वर्षापासून रुजलेला आहे। प्रांजल शिंदे हिने दोहे व कविता सादर केली। कुमारी स्वराली परदेशी हिने गुरूंविषयी कथा सादर केली। प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात यावेळी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असं म्हणतात। महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात। गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं पूजन व त्यांना वंदन केलं जातं। विद्यार्थ्यांनी आपले आईवडील व आपल्या गुरूंचा कायम आदर केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। इयत्ता 8वी ब च्या वर्गातर्फे सर्व शिक्षकांना स्वतः बनविलेले अतिशय सुंदर असं भेटकार्ड, पेन, पॉकेट, गुलाब पुष्प देऊन गुरूंविषयी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला भावना भुसारे, तनिष्का म्हैसुने, तनिष्का शर्मा, भाग्यश्री थापा, आदिती जगताप, जान्हवी फडोळ, तेजश्री पवार, भूमिपुरी यांनी सहकार्य केलं। निकलनाथ राजपूत व समीक्षा थेटे यांनी व्यासांची वेशभूषा सादर केली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिया कुंजाळ व आभार प्रदर्शन सिद्धी खुर्दळ यांनी केलं। या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका योगिता कासार यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं। कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक आंभोरे, नाशिक।